नमस्कार मैत्रिणी, तुम्हाला पडला असेल प्रश्न की बाबा मी आज काय हे दाखवलंय. म्हणजे हे बघा, हे आपलं भांड्याचं कपाट आहे. म्हणजे भांड्याचं कपाट म्हणताना हे कडाप असतात बघा, हे असे आपले किचनसाठी कडाप असतात ना. आता बऱ्याच वेळा काय होतं बघा, कडापवर आपले भरपूर भांडी बसते बघा. असं भरपूर भांडी बसतात, पण काय होतं जर आपलं वारंवार कसं आपण साफसफाई करत नाही, महिन्याची महिने साफसफाई करतो. आधी मध्ये कसं होतं, साफसफाई केली लगेच धूळ वगैरे बसते ना बघा, ही अशी धूळ वगैरे बसते ना. तर असं बऱ्याच वेळा प्रॉब्लेम तो धूळ वगैरे बसण्याचा. प्रत्येक वेळी आपल्याला काही वेळ मिळत नाही क्लीन वगैरे करायला. तर मी सगळ्यांसाठी युनिक काहीतरी घेऊन आलेले आहे. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युजफुल काहीतरी घेऊन मी प्रत्येक वेळेस तुम्हाला युजफुल काही तर सांगतच असते. आपल्याकडे बरं साड्या वगैरे शिल्लक असते, म्हणजे ट्रेंड आले की आपण नवीन साडी घेतो, मग आपल्या परत जुन्या झाल्या साड्या वगैरे वापरणार. मग त्याच्यापासून छानसं मी तुम्हाला ह्याला आपण हे आपलं कडा पाहिजे ह्याच्यासाठी छानसं पडदा वगैरे शिवणार. म्हणजे पडदा वगैरे शिवला का नाही आपलं धूळचं, आणि आपल्याला वारंवार आपल्याला क्लीन वगैरे पकडायला, क्लीन तर आपण करतच असतो. पण काय होतं, आज जरी आपण साफसफाई एवढी म्हणजे आपण दिवसभर साफसफाई केली का नाही, कष्ट करून एवढी आपण साफसफाई करतो, पण उद्याच्याला परत धूळ बसलेली असते. असं होतं, कारण कसं होतं, आपण राहतो तिथं मग थोडा हवा येण्यासाठी पण खिडकीवर धूळ वगैरे येत असते, आजूबाजूला कामं वगैरे चालत असं होत असतं ना. तर त्यासाठी मी सगळ्यांसाठी युनिक काय दिलं, अशी शिल्लक साडी घ्यायची. आपल्याकडे जी जुनी पाण्याची साडी अशी घ्यायची, घेताना जराशी अशी जाडसर साडी घ्यायची, आणि त्याचा छान असं आपण बघायला कडापला आपण पडदा शिवणार. तर त्यासाठी काय करायचं का, रुंदी कपाटची बघून घ्यायची. रुंदी जेवढ्या तुमच्या मेजरमेंट नसेल तेवढी घ्यायची. म्हणजे तुमचं कडाप बारीक मोठं असेल तेवढ्या एवढी कपाटाची रुंदी घ्यायची, आणि उंची आहे साईड घ्यायची उंची, आणि जेवढा आपल्याला जिथं आपण कुक करणार आहे दोन्ही साईडला तिथपर्यंत तेवढं मेजरमेंट घेतात. हे बघा, ह्या टोकापासून ते ह्या टॉपपर्यंत आपण मेजरमेंट घेणार आहे. म्हणजे ही घेणार आहे रुंदी, आणि जिथं आपण लावणार तिथनं खालीपर्यंत अशी उंची बघून घ्यायची. आणि त्या शिलाई मार्जिन वगैरे कसं वाढवायचं मी सांगणार आहे. तर चला आपण पुढे बघू, मी मेजरमेंट घेऊन येते. आता मेजरमेंट तर साधं सोपं सांगितलं आपल्याला. काय तर टिपचं हे माप घ्यायचं, हे रुंदी आणि उंची एवढंच घ्यायचं, एवढंच लागणार आहे. एक जुनी साडी लागणार होते. चला या सांगते तुम्हाला कटिंग वर. तर बघा, आपल्या कपाटाचं मेजरमेंट घेतलेले, म्हणजे उंची 82 भरत आहे आणि रुंदी 60 इंच भरत आहे. म्हणजे आम्ही सांगितलं उंची 82 आणि रुंदी 60 इंच. ते शिलाई मार्जिन आपण 2 इंच वाढवणार आहे. म्हणजे काय, साईडने जरी आपल्याला रुंदीला उंची जरी रुंदीला जरी वाढले का नाही आपलं शिलाई मार्जिन, आपण जर जास्त झालं ना ते चुनीमध्ये वगैरे जातं, पण उंचीला फक्त मेजरमेंट आपण घेणार बरोबर घेतात. शिलाई मार्जिन मी तुम्हाला सांगते. आणि हे घेतलेली अशी बघा, ही साडी घेतलेली आहे जुनी. तर या तुम्हाला एकदम छान असं बनणार, त्याचा उपयोग दाखवणार आहे, आणि धूळ वगैरे बसणार नाही, आणि एकदम मस्त या तुम्हाला सांगते कटिंग आणि टिचिंग. आता बघायचं, आपल्याला मोठा पडदा शिवाय आपल्याला जॉईन करायला लागलं. जर तुम्हाला साडीचा वगैरे नसेल नाही घ्यायचा, तरी तुम्ही कापड वगैरे हे करून घेतलं तर चालेल. आता बघून घ्यायचं आपल्याला किती लागते मेजरमेंट. जर तुम्हाला नुसतं असं प्लेन मध्ये शिवायचं, प्लेन मध्ये शिवलं तर चालेल, किंवा तुम्ही चुनीची वगैरे डिझाईन केली तरी चालेल. खालच्या साईडला प्लेटसाठी म्हणलं तरी करता येतं. तर सगळ्यात अगोदर आपण हे बघून घेऊया. पूर्ण डबल घडी करून साडी ही करून घेतलेली आहे. आता बघून घ्यायचं डबल घडी का केलेली, म्हणजे आपल्याला उंचीसाठी जास्त लागणार आहे. आता तुम्हाला सांगते कसं कसं कट करायचं. जरी बघा, आज जर तुम्हाला अशी उभी डिझाईन पाहिजे असेल तर ह्या साईडला वरच्या साईडला तुम्ही उंचीसाठी जॉईन करू शकता. रुंदी काय आपल्याला ह्याच्यात मिळणार आहे. पण जर तुम्हाला असं दोन ह्याच्यात करायचं तर आपण आहे असं पण करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवते. पहिलं बघायचं, डबल घडी करून घेतलेलं आपण अशी 2 लेअर मध्ये करा. म्हणजे आपण जसं खिडकीला 2 लेअर मध्ये करतो का नाही, तसं आपण करा. म्हणजे बरोबर मधल्या साईडने आपल्याला ह्या साईड मध्ये जरी चुनीला जरी एक्स्ट्रा कपडा झाला का नाही, उंचीला फक्त बरोबर मेजरमेंट. जर रुंदीला जर जास्त झालं का नाही तरी आपल्याला ते काही चुनीमध्ये दिसून येतं छान, आणि काही हरकत नाही. आता बघा, आपल्याला जर आता बघा ही रुंदी जर अशी वाढवायची असेल ना, तर रुंदीला पण थोडं जॉईन करावं लागेल. रुंदीला असं काय आपल्याला घेता येणार, उंचीला ह्या साईडला भरपूर जॉईन करायला लागते. त्यामुळे उंची आपण उभी आहे अशी उंची घेणार आहोत, आणि ह्या साईडला रुंदी ठेवणार. रुंदी जरी एक्स्ट्रा साडी झाली वाटते ना तरी काही हरकत नाही, आपल्या चुलीमध्ये जाणार. किंवा मग तुम्ही एका साईड तुम्ही कमी करून घेऊ शकता. दोन्ही साईडची ह्या साईडची कमी करायला नाही, फक्त एक आहे अशी कट केलं चालेल. आपण बघून घ्या, ही रुंदी आहे अशीच ठेवूया. उंची ते आपल्यामधून आपण 2 लेअर मध्ये करणार आहोत, तर आपल्याला 2 इंच शिलाई पाहिजे. आणि जर आपल्याला खालच्या साईडला आपण हे करणार आहे उंची टाकणार, तर उंचीला बघायचं वरच्या साईडला 1 इंच, खालच्या साईडला पट्टीला फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच, असं 1.5 इंच माप टाकणार. आता ही कट करून घेतली, म्हणजे आपली जेवढी उंची होती ना 82, त्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मध्ये वाढवलं. जरी तुम्हाला जास्त लागत जास्त मी किंवा खालच्या साईडने 1 घेतली की 1.5-2 इंच
जरी घेतलं तर चालेल. आणि जर तुम्हाला खात्यासाठी चुनीची वगैरे करायची असली तरी केली तरी चालेल. आता बघा हे कट करून घेतलेले आहे. आता ही उंची जर बरोबर आहे, रुंदीला जास्त होत आहे. रुंदीला जर तुम्हाला वाटते जास्त होते ना, तुम्ही कमी केलं तरी चालेल, एक साईड पट्टी कमी केली तरी चालेल, किंवा ठेवलं तरी काही नाही, आपल्याला चुनीला वगैरे पण येतं. आणि ही जी छान अशी आपण नॉड करणार. तर चला आपण आता स्टिच करायला घेऊया. खालच्या साईडच्या जरी तुम्हाला वाटते ना चुनी वगैरे लावायची असेल, चुनीसाठी घेताना आपली जेवढी आपल्याला आपण ही जी आपण रुंदी घेतली ना त्याच्या चौपट घ्यायला लागतं. म्हणजे आपल्याला कसं प्लेटसाठी वगैरे लागतं. पण मी असं प्लेन तुम्हाला दाखवते. या चला तुम्हाला सांगते आता थोडे काही करायचं. आता आपण ही स्टिच करायला घेऊया. फक्त घेताना उंची समप्रमाणात दोन्हीची एकसारखी घ्यायची, कमी जास्त होऊन द्यायची नाही. आता पहिलं बघून घ्यायचं. आपल्याला शिलाई साईडला फुल करण्यासाठी थोडंसं वाढवलं तरी चालेल. आता बघा इथे एका साईडला लेस आलेली आहे आणि एका साईडला फक्त एका साईडलाच आपण असं फोल्ड करून घेऊया व्यवस्थित. बघा आतल्या साईडला असं फोल्ड करायचं, फोल्ड करून घ्यायचं. बघा आतल्या साईडला व्यवस्थित असं पट्टी फोल्ड करायची. लेअर मध्ये करायचं नसेल तर आहे असं ठेवलं तर चालेल. आपल्याला साईडला आपलं सारखं काही वेगळं साहित्य घ्यायचं म्हटलं का नाही आलं पाहिजे, त्यासाठी घेतलेलं आहे. एकसारखं करायचं नको, आतल्या साईडला असं फोल्ड करून घ्यायचं. आपल्या शिल्लक राहिल्या साडीचं म्हणजे जर जुन्या झाल्या साड्या की आपल्याला त्याचा पण छान असा उपयोग होतो बघा. एकदम मस्त पैकी आपल्या बायकांची काही कामं संपत आपण रोज जरी कामं केली तर आपली काही कामं किंवा फ्रीजवर वगैरे एका साईडला आपण फोल्ड करून घेतलेले. तसं असं दुसऱ्या साईडला आपण फोल्ड करून घेऊया. एका साईडने आपल्याला लेस येणार आणि एका साईडला फक्त आपल्याला फोल्ड करायला लागणार आहे. व्यवस्थित असं फोल्ड करून एकसारखं त्याला केलं तसं ह्याला आपण फोल्ड एक व्यवस्थित असं जरी हवं असलं तुम्हाला जर जाड वगैरे साडी वगैरे घेतली तरी चालेल, तसं पाहिजे तसं आता हे बघा झालेलं आहे आपली दोन लेअरमध्ये. आता फक्त काय करायचं आपल्याला वरच्या साईडने एक फोल्ड, खालच्या साईडला एक फोल्ड. खालच्या साईडला पण एका साईडला लेस असेल ना तरी आपण फोल्ड करून घेणार. फक्त आता बघून घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला कुठल्या साईडला फोल्ड करायचं आहे असं दोन्ही उंचीला एकसारखं बघून घ्यायचं आहेत का तरी चेक करून. कारण काय काय होतं उंची कमीच असेल तर एक खाली वर होऊ नये, त्यामुळे घेताना व्यवस्थित दोन्ही चेक करून घ्या एकसारखं आहेत का. म्हणजे आपल्याला फोल्ड करायला लागणार आहे दोन्ही साईडला. फोल्ड व्यवस्थित केलं की खालच्या साईडला आपण व्यवस्थित असं फोल्ड करून घेऊ. वरच्या साईडला आपण हे करूया आणि फोल्ड करून घेऊया. फोल्ड करताना आपण बघा आपण जसं घेतले ना शिलाई माझ्या तसं घे व्यवस्थित. बघा एक छोटासा फोल्ड करायचा, हे बघा हे असा एक फोल्ड करायचा आणि आतल्या साईड एक पट्टी फोल्ड करायचं. फक्त जेणेकरून जेवढी नाडीची साईज आहे तेवढी आपली नाडी आत केली पाहिजे असं व्यवस्थित ठेवायचं. आपण घेतलेलं 2 इंच शिलाई मारायची म्हणजे बरोबर अर्धा फोल्ड करायला 1 इंच फोल्डसाठी आणि खाली अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित बघा. आणि बघा व्यवस्थित आतल्या साईडला अशी ही फोल्ड करायची आणि ही पट्टी बरोबर अशी त्याच्यात व्यवस्थित एकसारखी येऊन द्यायची. म्हणजे आपली बरोबर नाडी लावणार होतो आपण, त्यासाठी व्यवस्थित असं फोल्ड करून एकसारखं घ्यायचं. फोल्ड कसं केले बघून घ्या. हे थोडंसं फोल्ड आतल्या साईडला हे असं परत जसं आहे असं फोल्ड करायचं, कमी जास्त काहीच करायचं नाही. आहे असं करून घ्यायचं. आतल्या साईडला फोल्ड करायचं. फक्त जेणेकरून आपली जी नॉट करणार ते व्यवस्थित नॉट त्यात गेली पाहिजे एवढ्यासाठी आपलं
एकसारखं मस्तपैकी छान असं आपण दोरी करून घेतलेली. दोरी लावण्यासाठी त्याचं दुसरं करून घेऊया. तसंच शिलाई कचा ब्लॉक करून घेते. फक्त बघा उलटी बाजू आतल्या साईडला आली पाहिजे, म्हणजे बरोबर आपली बाजू घरी आली पाहिजे. एकसारखं का फुल करून घेऊया व्यवस्थित एकसारखं. आता बघा इथं तर लेस आलेले आहे, पण आता मग काय करायचं, आपल्याला एकसारखं फुल तर करायला लागणार किंवा हे आहे असंच ठेवलं तर चालेल. उंची कमी, याची उंची जास्त होईल ना, एकाची कमी होईल ना, कारण एका बाजूला त्याला लेस आलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला तुम्हाला दाखवते बघा, ह्या साईडला आलेली नाही लेस ना, त्यामुळे आपल्याला ह्या साईडला फुल करायला लागणार आहे. मग पहिला पण ह्या साईडला फुल करून घेऊ. जेवढा आपण शिलाईमध्ये घेतलं तेवढंसं आतल्या साईडला फुल करून घेऊया. व्यवस्थित करून घेतल्या. तर ह्याला नॉर्मली आपण करून घेऊया खालच्या साईडला. फोल्ड करून दोन्ही एकसारखं आता आपण नॉड करून घेऊया. पण बघा आपली रुंदी आहे की नाही, जेवढं पडद्यासाठी घेतली ना तेवढी थोडीशी 1 इंच वाढती घ्यायची, किंवा जरी एक्स्ट्रा झाली तर आपल्याला कट करता येते. त्या मेजरनुसार जेवढी रुंदी आहे तेवढी अशी घ्यायची, जिथपर्यंत आपण नॉड लावणार तिथपर्यंत घ्यायची. आणि इथं बघून घ्यायचं, रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि उंची मग आपण जेवढी घेतलेली तेवढी अशी घेतलेले रुंदीच्या मापानं. आणि बघायचं आता हे ह्या साईडला फुल करायचं, आतल्या साईडला फुल करायचं. जेवढं तुम्ही पडद्याचं मेजरमेंट घेतले ना रुंदी, तेवढं बरोबर असं घ्यायचं, म्हणजे आपल्याला नॉड बरोबर आपली पुरली पाहिजे ती. आता आतल्या साईडला आपण फोल्ड करायचं पूर्ण एकसारखं फोल्ड करून घ्यायचं, किंवा असं ठेवून असं तरी फोल्ड केलं तर चालेल. एकसारखी करून घेऊया आपण. नॉड घालून घेऊया, कशाचं साईन नॉड घालून घ्यायची व्यवस्थित. तसं काय ते घेतात त्यातनं आपण नॉड गोवून घेऊया. हो का, छान असं 2 लेअरमध्ये हो का नॉड अशी ओन ह्यातनं घेतलेले आहे. तर आता आपण लावून घेऊया. तर या तुम्हाला दाखवते कसं लावायचं वगैरे. दोन्ही साईडला आपल्याला हुक, किंवा तुम्ही छोटंसं जेवढं तुम्हाला हुक पाहिजे तेवढंसं अडकून घेऊ शकता ठोकून, आणि किंवा ड्रिलने होल पाडले तर चालते. आणि व्यवस्थित लावून घेऊया. तर तुम्हाला दाखवते फायनल लुक. तर बघा फायनल आपला लुक तुम्ही बघू शकता. बघा किती छान असं आपलं बघा झालेलं आहे पडदा तयार. बघा एकदम छान असं युनिक झालेलं बघा. मी वरच्या साईड नव्हता दोन्ही साईडला करून घेतलेले आहेत. आणि व्यवस्थित बघा आपण नॉड वगैरे लावायचे, जेवढे ऍडजस्टमेंट नॉड करतात हे बघा छान असतं. आता हे कामामध्ये केलेलं आहे. तर काय होतं आपल्याला, मग हे इकडे सारा मग ह्या व्यक्तीला आपण असं पडदिशी घेऊ शकतो. घेऊन परत झालं का नाही आपल्याला वाटते ना, तर नॉर्मली असं आपल्या साईडला खेचून यायचं, म्हणजे बरोबर आपलं एकसारखं छान असं बघा आपलं युनिक पडदा तयार झालेला. जर तुम्हाला हवा असले ना, तुम्ही जरी वाटतंय ना, तर तुम्ही जर जाड घेतला, जर तुम्हाला वाटले डबे वगैरे दिसतात ना, तुम्ही जर मग जाड कॉटनची वगैरे साडी घेतली चालेल. मी छान असं बघा, हे माझे एकदम साडी अशी दिसताना एकदम ट्रान्सपरंट साडी, पण धूळ वगैरे जायची काही शक्यता नाही. एकदम छान असं बघूया. आता बऱ्याचदा काय होतं की जरी आपण आतमध्ये आपण साप वगैरे छान असं म्हणजे धुवून वगैरे घेऊ शकतो पडदा वगैरे. आणि एकदम वॉशेबल आहे बघा. किती छान असं झालेलं आहे बघा पडदा वगैरे. बघा पूर्ण खालीपर्यंत उंची छान अशी काही झालेली. हे बघून घ्या दोन्ही उंची एकसारखी. आता हे तुम्हाला वाटतं खाली जरा हे कसं जाड आहे ना, त्यामुळे थोडंसं नॉर्मल असं खाली आलेलं आहे. तर तुम्हाला हवं असलं तुम्ही वरच्या साईडला जरी घेतलं तरी चालेल. आणि एकदा तयार. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि एकदम छान युजफुल सांगितलेले. आणि असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जरी पुढलं तुम्हाला कुठलं कटिंग अँड टिचिंग नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगेन पुढलं कटिंग अँड टिचिंग. मग तुमचं काही असू द्या बाबा, फ्रीजला कवर असू द्या, किंवा छान असं युनिक काहीतरी शिवायचं, किंवा आपल्याला डोरमेंट वगैरे वेगळं शिवायचं असेल ना, तर नक्की मला कमेंट सांगा.
आणि जे माझ्या रेग्युलर व्हिडिओ ते बघतील त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभारी आहे. असंच मला सपोर्ट करत राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला चला पुढले भेटू. बाय बाय. आणि व्हिडिओ जर थोडासा तरी आवडला ना इतरांनी शेअर करा आणि चला पुढले व्हिडिओ भेटू. बाय बाय. धन्यवाद.